नंबरवर ठरणार आहे का? हा काय म्हणतात? ग्रँट ह्याच नंबरवर ठरणार आहे? ह्याच्या नाही, सांगतो सर्व सांगतो. मला जे मेसेज आलेत विद्यार्थ्यांचे त्याबद्दल सगळं क्लिअर मी तुम्हाला करतो आणि मगच आपण आजचा पिरियड चालू करूयात. पण अगोदर मला पिरियडची तयारी करू द्या. हे सगळं नीट करूयात. फाईल ओपन का होत नाही? फाईल ओपन का होत नाही? फोल्डर क्रोम मधून करा सर जाऊन. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मध्ये आपण प्रश्न नंबर 3 पर्यंत आलो होतो ना? हो बोर्ड दिसतोय ना तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. ओके, हो सर. चला. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जेवढे चांगले मार्क मिळवलेले आहेत त्याबद्दल तुमचं सर्वांचं विशेष अभिनंदन. आणि 100% मार्क मिळवल्याबद्दल तर आम्हाला खूपच आनंद आहे, कारण हे तुमच्या लाईफमध्ये कायमस्वरूपी तुम्हाला मार्क मेमोच्या सोबत राहणारे मार्क्स आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल आणि तुमची फाईल तुम्ही त्या इंटरव्ह्यू कमिटीच्या समोर ठेवाल त्यावेळेस पहिल्यांदा त्यांना दिसेल तो तुमचा 10वीचा मार्क मेमो. तिथून तुमचे करिअर सुरू झालेलं असतं आणि त्या ठिकाणी त्यांना पाहिल्याबरोबर असं वाटेल की अरे वा, 100% मार्क, 98% मार्क, 96% मार्क, 94% मार्क 10वीला. इट्स व्हेरी नाईस, है ना? म्हणजे तुमचं पहिलं इम्प्रेशन तर खूपच चांगलं होईल. अर्थात हे काही फुकट झालेलं नाही आहे, यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागलेली आहे. एवढंच की ही जी मेहनत होती ही तुमच्या कंट्रोलमधली होती, तुम्हाला आवडणारी होती, सहज शक्य होतं आणि तुम्हाला हे मार्क फार सहज मिळालेत. अति मेहनत, अति त्रास असं काही तुम्हाला झालेलं नाही आहे. पण तरीसुद्धा हे जे मार्क्स आहेत हे मार्क्स तुम्हाला म्हणजे तुमची हुशारी दाखवणारे मार्क्स आहेत. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. मला सांगा की आपल्या वर्गामध्ये 100% मार्क्स कुणाला मिळालेत का? आहे कोणी की ज्याला 100% मार्क्स मिळालेत? नाही आहे? ओके, नो प्रॉब्लेम. कारण लातूर बोर्डामधून जवळपास 278 विद्यार्थ्यांना 100% मार्क्स आहेत. शाळा वेगवेगळ्या कॉलेजेसचे आम्ही पाहतोय, तर त्या ठिकाणचे पण रिझल्ट्स आम्ही वाचले, तर 100% मार्क्स मिळालेले आहेत. नो प्रॉब्लेम. 99% मार्क कुणाला मिळालेले आहेत का? हॅलो, मी क्लासमध्ये आहे, मी तुमचा नंबर परत कट करतोय. थोड्या वेळानं फोन करा, 11 वाजता वगैरे, 11च्या नंतर. हां, तर मी म्हणतो 99% मार्क्स कुणाला मिळाले आहेत का? 99% पण नाही. ओके. 98? हो सर. नाही सर. 98? ज्यांना 98% मिळालेत त्यांनी नाव सांगा जरा मला. साक्षी कुलकर्णी. मोठेगावकर प्रतीक्षा. साक्षी कुलकर्णी. आणखी कोण? मोठेगावकर प्रतीक्षा. मोठेगावकर प्रतीक्षा. प्रतीक्षा. व्हेरी गुड. साक्षी कुलकर्णी आणि मोठेगावकर प्रतीक्षा हिला 98% मार्क्स आहेत. अभिनंदन तुमचं. त्यानंतर 97% मार्क्स कुणाला मिळालेत का? मला मिळाले. सर मला मिळाले. देशमुख मनस्वी. देशमुख मनश्री. हो, आणखी कदम. देशमुख मनस्वी. देशमुख
मनस्वी. हा मनश्री, मनश्री देशमुख एक. हा पुढे. होळकर. हा प्रसाद कदम. प्रशांत कदम. प्रसाद कदम. प्रसाद कदम. आणखी. सृष्टी होळकर सर. हा थोडं स्पष्ट सांग, हळू सांगा नाव. सृष्टी होळकर. सृष्टी होळकर. सृष्टी होळकर. होळकर. ओके, सृष्टी होळकर. 97% मार्क. त्यानंतर 96% मार्क्स कुणाला मिळालेत का? नाही, 96%चे खूप असायला पाहिजे होते. ओके, 95% मार्क्स किती जणांना मिळालेत? मला मिहिर वाघमारे. मंथन बिराज सर. ओके ओके ओके, ठीक आहे, चालते, हरकत नाही. सर्वच जणांचं अभिनंदन, चांगलेच मार्क्स मिळवले. सर, हा बोला. मी अथर्व पाटील बोलतोय. मला 99.80 आहेत. 99.80. व्हेरी गुड. अथर्व, काय नाव तुझं? पाटील. अथर्व पाटील, व्हेरी गुड. अभिनंदन बेटा तुझं. तुझ्या बाबांचं, आईचं, सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान मार्क्स मिळवले आहेत. कोणत्या शाळेमध्ये होता तू? JJBM चाकूर. चाकूर. गुड, व्हेरी गुड, चांगली गोष्ट. चला, आता हे आपला एक गोष्ट संपली आपल्या आयुष्यातली, की 10वीचा रिझल्ट लागला, जो की तुमच्या मार्क मेमोवर आलेला आहे. अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी, तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी. तुम्ही एक आयडॉल ठरलेला आहात, की जे कोणी आता 9वीत विद्यार्थी आहेत ते तुमच्याकडे पाहतात, की अरे ही दादा, हा दादा, ही ताई, हिला खूप जास्त मार्क्स मिळाले, आपल्याला सुद्धा तेवढे मार्क मिळवायचे आहेत. असे आता तुमच्याकडे बघून लोक ठरवतायत. ही खूप आनंदाची, अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट असते. नक्कीच. आता बाकी जे काही या रिझल्टच्या बॅकग्राऊंडवर काही क्युरीज विचारले जात आहेत, त्याचे मी तुम्हाला अगोदर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्याचे पहिली गोष्ट म्हणजे मला काही मेसेजेस आले व्हॉट्सअपवर, आणि व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांनी विचारलं की सर, आमचं ग्रँट आणि नॉन ग्रँट यावर ठरणार आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. यावर तुमचं ग्रँट आणि नॉन ग्रँट ठरणार नाही. कारण गव्हर्नमेंटनं एक CETची परीक्षा ऑलरेडी डिक्लेअर केलेली होती, आणि ती त्यांनी काल पुन्हा एकदा डिक्लेअर केली, आणि आता त्याची तारीख पण ठरवलेली आहे. मला वाटतं 19 सप्टेंबर का 19 ऑगस्ट, किती आहे? 19 ऑगस्ट ना? हो सर. हां, 19 ऑगस्टला ही परीक्षा. हो, ओके. या परीक्षेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी खूप माहिती दिलेली आहे अगोदर, पण या परीक्षेची आता आपण तयारी करायला लावत. तुम्हाला जे बोर्डाचे मुलं आहेत, आपल्या स्टेट बोर्डाचे, बहुतेक या कुणालाही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही. तुमचे फक्त सेंटर्स येतील, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. ही परीक्षा सर्व विषयाची, म्हणजे सोशल सायन्स, इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स, असे 25 मार्काची ती परीक्षा आहे. 100 मार्काची टोटल परीक्षा आहे. आणि 11वीचे प्रवेश हे या परीक्षेतल्या मार्कावर होणार आहेत. सध्या आपण कुणालाही 11वीला प्रवेश देणार नाही आहोत. त्यामुळं आता बोर्डाचं सेंटर होतं तेच असणार का सर? सेंटर CETला बोर्डाचे जे सेंटर असतील ते सेंटर याला नसतील. काही जणांना येतील, पण काही जणांना बदलून येऊ शकतात. कारण थोडासा बोर्डाच्या ज्यावेळेस परीक्षेचं चर्चा होती त्यावेळेस कोरोना होताच, परंतु आताही पण थोडासा कमी झालेला आहे. थोडीशी चेंज होऊ शकतं, पण ते तुम्हाला कळवतील सेंटर्स वगैरे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती सेंटरवर जाऊन ऑफलाईन ती परीक्षा द्यायची आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं की कॉलेज सुद्धा त्यासाठी तुम्हाला. माझं ऐका, माझं पूर्ण ऐका, मग मी परत तुमचे काही अडचणी असतील तर मी ते सॉल्व्ह करतो. तर ह्या ठिकाणी ती परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, आणि कॉलेज पण तुम्हाला त्यासाठी मदत करणार आहे. जेव्हा की ते आमचं काम नाही आहे, 10वीपर्यंत शिकवणं हे आमचं काम नाही. पण आता तुम्ही आमचे आहात, आमच्या कॉलेजला आलेले आहात, आमच्याकडे शिकताय, आमच्यावर विश्वास ठेवताय, अभ्यास करताय, तर आम्ही तुम्हाला मदत करू. त्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कमीत कमी 5 परीक्षा तुमच्या घेणार आहोत. ह्या 5 परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. आम्ही पेपर आणू बाहेरून, आम्हाला काही माहीत नाही 10वीला तुमचा काय सिलेबस होता वगैरे वगैरे, परंतु आम्ही पेपर आणू, त्याबरोबर एक्सपर्ट प्राध्यापक किंवा शिक्षक आणू, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, आणि तुम्हाला त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवता येतील, किंवा त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ओके, आता तुम्हाला पण ते अभ्यास एकदा नीट करायचा आहे.
वेगळ्या बोर्डाचे विद्यार्थी आहेत, कोणी CBSE बोर्डाचे असेल, कोणी ICSE बोर्डाचे असतील, आणखी कुठल्या आउट ऑफ स्टेट असतील, तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही परीक्षा द्यायची आहे. कंपल्सरी आहे ही परीक्षा द्यायची आहे आणि त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. बोलू नका, मी तुम्हाला सांगितलंय की माझं बोलणं झाल्यावर मी तुम्हाला वेळ देणार आहे तुमचे काय प्रश्न असतील ते विचारायला. ओके, ही परीक्षा तुमचे जे प्रश्न मनात येतात ते कुठेतरी लिहून ठेवा, नाही तर परत विसरून जातात आणि मला ते नंतर विचारा. तर त्या सगळ्यांनी ही परीक्षा द्यायची आहे. अभ्यास त्याप्रमाणे पण थोडासा तुम्ही चालू ठेवा, त्याप्रमाणे तुमची ती परीक्षा होईल. ओके, आता त्या परीक्षेमध्ये जे मार्क्स मिळतील त्या परीक्षेच्या मार्कावर तुम्हा सर्वांना या ठिकाणी 11वीचा प्रवेश फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, तुमचं जरी कॉलेज सुरू असेल, तुम्ही जरी फीस भरलेली असेल, तरी तुमचा 11वी मध्ये फायनल प्रवेश झालेला नाही. हां, ही गोष्ट खरी आहे की आम्ही तुम्हाला प्रवेश देणारच, असं होणार नाही की एखाद्या विद्यार्थ्याचा दयानंदला नंबरच लागला नाही, असं होणार नाही. आम्ही तुम्हाला प्रवेश देणार आहोत. फक्त प्रवेशाच्या प्रक्रियेमधून तुम्हाला जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, मेरिट लिस्ट लागणार आहेत. मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपला नंबर ग्रँटेडमध्ये लागला का नॉन ग्रँटमध्ये ते ठरणार आहे आणि त्याप्रमाणे मग तुमचे फायनल प्रवेश होणार आहेत. अर्थात या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्यामध्ये काहीच बदल होणार नाही आहे. म्हणजे तुमचा वर्ग तोच राहणार आहे, तुम्हाला शिकवणारे प्राध्यापक तेच राहणार आहेत, सिलेबस कंटिन्यू चालू राहणारच आहे. त्याच्यात काहीच फरक पडत नाही. कोणी ग्रँटेडमध्ये आलं काय आणि कोणी नॉन ग्रँटमध्ये आलं काय, त्यानं तुम्हाला काही फरक पडणार नाही. फक्त फरक एवढा पडेल की तुम्हाला 20,000 रुपये फीस एक्स्ट्रा भरावी लागेल. आणि आमची इच्छा अशी आहे की आपल्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश हा ग्रँटेडमध्ये झाला पाहिजे. लक्षात घ्या, आणि ते ग्रँटेड आणि नॉन ग्रँट हे त्या परीक्षेवर ठरणार आहे. तर साधारणतः विद्यार्थ्यांच्या क्युरीज माझ्याकडे ज्या आलेल्या होत्या त्या एवढ्याच होत्या. आता तुम्ही एक जण तुमच्या मनातले काय प्रश्न आहेत ते विचारा. कमी मार्क पडल्यावर ऍडमिशन आहे का? हा, कमी मार्क पडल्यावर कमी मार्क पडणाऱ्याला काय ऍडमिशन आहेत का परत? पण नीट, मला तुमचा खरखर येत आहे आवाज. कमी मार्क पडणाऱ्याला काय? हा, पेपरची डेट ऍडमिशन कमी. हे बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला नीट ऐकत चला रे मुलांनो. जरा नीट ऐकायची सवय करा, नीट लिहायची सवय करा, नीट वाचायची सवय करा. 2 ओळीचं जर सूचना असती ना आपल्याकडे, आपण व्हॉट्सअपवर पाठवलेली, तर मुलं ती 2 ओळीची सूचना नीट वाचत नाहीत आणि मला मेसेज करतात, सर ह्याचं काय तर त्याचं काय. मी म्हणत असतो, अरे एकदा नोटीस तर वाच, त्या नोटीसमध्ये आहे ना क्लिअर. बरं, नोटीस काही पुन्हा 25 पेजेसची नाही आहे, 2 ओळीची आहे, नीट वाचा. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की कमी मार्क असतील जास्त मार्क असतील त्याचं टेन्शन घेऊ नका, तुमचं ऍडमिशन आमच्या कॉलेजला पक्क आहे. मी तर इथपर्यंत सांगतोय की तुमचा वर्ग सुद्धा बदलला जाणार नाही, तुमचे प्राध्यापक बदलले जाणार नाहीत. तुमचं जे आतापर्यंत चालू आहे हेच 2 वर्ष चालू राहणार आहे. आपला हा प्रवेश 2 वर्षासाठी आहे, पक्का आहे. फक्त ग्रँट का नॉन ग्रँट तेवढं तुमच्या CETच्या मार्कावर ठरणार आहे. आणखी कोणाची काही अडचण आहे? कट ऑफ काय लागेल सांगू शकतो का? हा, कट ऑफ किती लागेल सांगू शकतो का? कट ऑफ किती लागेल हे मी सांगू शकत नाही. हा एक प्रश्न बरेच जण विचारतात की सर कट ऑफ कितीला येईल. कारण कसं आहे, ती परीक्षा किती अवघड आहे किंवा किती सोपी आहे यावर कट ऑफ ठरणार आहे. 100 मार्काची परीक्षा आहे, समजा खूप अवघड आली तर टॉपचा विद्यार्थी 70 मार्क मिळवेल, मग कट ऑफ येईल कदाचित 60, 55 वगैरे. पण टॉपच्या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 मार्क मिळवले तर कट ऑफ येईल 93, 94 वगैरे. टॉपच्या विद्यार्थ्यांनी 80 मार्क मिळवले, कट ऑफ येईल 70, 72. काहीच सांगता येत नाही. कट ऑफ बद्दल आपण काही सांगू शकत नाही. सर जनरल बॅच कधीपासून सुरू होणार आहे? हा, सर सीईटीचा पेपर किती मार्क्सचा असणार आहे? सीईटीचा पेपर 100 मार्काचा असणार आहे. 25 मार्क सोशल सायन्स, सर कंपल्सरी द्यावा लागेल. 25 मार्क इंग्लिश, 25 मार्क मॅथमॅटिक्स म्हणजे सायन्स. बोला. सिलेबस हा तुम्हाला 10वीच्या बोर्डाचा सिलेबस, स्टेट बोर्डाचा सिलेबस असणार नाही. त्यामुळे जे कोणी CBSEचे विद्यार्थी असतील त्यांनी तुमचा सिलेबस आणि स्टेट बोर्डाचा सिलेबस यामध्ये जो फरक आहे तो फरक जाणून घ्या. स्टेट बोर्डाचे पुस्तकं घ्या आणि
स्टेट बोर्डाप्रमाणे तयारी करा. मेजॉरिटी 90% सिलेबस सारखाच असतो. 90% सिलेबस मध्ये काही अडचण नसते. काही 10% बदल असेल तर तो तुम्हाला बघून घ्यावा लागेल. सर इंटिग्रेटेड बॅचला जे तुम्ही शिकवले ते तुम्ही मागटून घेणार ऍडमिशनला शिकवणार. एक जण बोलत असल्यानंतर बाकीच्यांनी शांत बसा. सर जनरलची बॅच कधीपासून सुरू सीईटी देणं कंपल्सरी आहे का सर? सीईटी कंपल्सरी आहे. आम्ही आमच्या कॉलेजचे प्रवेश हे सीईटी मधूनच घेणार आहोत. समजा बाय चान्स आपल्या वर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्यानं सीईटीची परीक्षा दिली नाही तर त्याचा आपल्या कॉलेजमधला प्रवेश रद्द होऊ शकतो. होऊ शकतो म्हणजे होणारच आहे. हा, त्याचे मार्क कमी पडले तर अडचण नाही, पण परीक्षा द्यावीच लागेल. सर जनरलची बॅच कधीपासून सुरू होणार आहे? हा सर सीईटीची परीक्षा तर ऑप्शनल आहे ना? सीईटी ऑप्शनल कोणासाठी आहे? सीईटी ऑप्शनल ज्या विद्यार्थ्यांना दयानंदला प्रवेश घ्यायचा नाही त्यांच्यासाठी ऑप्शनल. सीईटी ऑप्शनल आमच्यासाठी नाही आहे. आमच्यासाठी कंपल्सरी आहे सीईटी. डीएम सरांनी म्हणले होते सीईटी द्यायची गरज नाही म्हणले होते. कोण म्हणाल? डीएम सर. ऍडमिशन विद्यार्थ्यांसाठी नाहीये. नाही, सीईटी कंपल्सरी आहे. सीईटी मधूनच प्रवेश होणार आहे. सर हा, जनरलची बॅच कधीपासून होणार आहे? परत जे ऍडमिशन घेणार आहेत त्यांना हे शिकवलेलं डबल होईल का? हा, आता जे विद्यार्थी काही तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, की जे विद्यार्थी आमच्याकडे आणखीन 600 ऍडमिशन होणार आहेत. दयानंद सायन्स कॉलेजला आणखी 600 ऍडमिशन होणार आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस कंप्लीट वेगळ्या राहतील. ते तुमच्यामध्ये येणार नाहीत, तुमच्या वर्गात येणार नाहीत. ते त्यांचे वेगळे वर्ग राहतील. त्यांना पहिलेपासून सगळं शिकवलं जाईल. काहीच प्रॉब्लेम नाही. सर कट ऑफ आहे? कट ऑफचं काय? सर त्यांची बॅच वेगळी केली जाईल का? हा, त्यांची बॅच वेगळी केली जाईल का? आता जे न्यू स्टुडंट येतील त्यांची बॅच वेगळीच असेल ना. त्यांना पहिल्यापासून परत शिकवलं जाईल सगळं. सर एक्झाम कॉलेजमध्ये येऊन द्यायचे का? कोणती एक्झाम? अरे ते तुम्ही क्लिअर करून घ्या. ती जी सीईटी आहे ती बोर्डाची सीईटी आहे. त्याचा आमचा काहीही संबंध नाही. परीक्षा तेच घेणार आहेत, रिझल्ट तेच लावणार आहेत. आम्हाला फक्त तुमचा त्याचा मार्क मेमो पाहिजे आणि ऍडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरायचा आहे तुम्ही. त्याचा आमचा काही संबंध नाही. त्याची तयारी कधीपासून तुम्ही सुरू करणार आहात सर? मदत करणार आहोत म्हणलो ना. हा, आम्ही फक्त तुम्हाला मदत करणार आहोत. ती मदत कशी करणार आहोत? किंवा काही एक्सपर्ट टीचर्सला बोलवून तुम्हाला काही मार्गदर्शन मिळेल. काही परीक्षा आम्ही घेणार आहोत, जेव्हा तुम्हाला परीक्षेची सवय होईल, प्रश्न कसे असतात याचा अंदाज येईल, ते आम्ही करणार आहोत. मदत आमची अशी आहे. कधीपासून सर? सर सीईटीची एक्झाम कधी होणार आहे सर? सीईटीचे एक्झाम कधी होणार आहे? सांगा. एक 2-3 दिवसामध्ये त्याचा पूर्ण प्लॅन आम्ही तुम्हाला देऊ की सीईटीच्या किती एक्झाम होणार, कोणत्या कोणत्या दिवशी होणार, त्याच्या अगोदर कोणते सर तुम्हाला कोणता पिरियड घेणार, ही सगळं नियोजन आपण करूयात. काहीही प्रॉब्लेम नाही. सर त्या एक्झामचा आम्हाला काय मार्कशीट मिळणार आहे का? सीईटीच्या त्या सीईटीच्या एक्झामचं काय मार्कशीट वगैरे काय मिळणार आहे का? हा, मिळणार ना. सीईटीच्या एक्झामची जशी बोर्डाचा मार्क मेमो आलेला आहे तसं सीईटीच्या एक्झामचा पण मार्क मेमो येणार आहे तुम्हाला. वेगळा मार्क मेमो येणार आहे. त्याचा जसं काल बोर्डाचा रिझल्ट लागला त्याचा काय फायदा आहे का? हा, काल जो रिझल्ट लागला त्याचा काय फायदा आहे का? ऐकू येत नाहीये. काल जो रिझल्ट लागला त्याचा काय फायदा आहे का नाही? कालचा जो रिझल्ट लागला त्याचा इथल्या ऍडमिशनला किंवा कुठल्याही ऍडमिशनला काहीही फायदा नाही. फक्त तो एक मार्क मेमो तुमच्या फाईलमध्ये राहणार आहे, जे तुमचं इम्प्रेशन जन्मभर दाखवत राहणार आहे. कारण सीईटीच्या मार्क मेमोला काही अर्थ नसतो. बोर्डाचा जो मार्क मेमो असतो तो महत्त्वाचा असतो. हा, ऍडमिशन घेण्यासाठी इथं तुम्हाला सीईटीचे मार्क लागतील. ऍडमिशन घेण्यासाठी इंजिनिअरिंगला पण सीईटीचेच मार्क लागणार आहेत तुम्हाला. पुन्हा तुम्हाला एक 12वी बोर्डाचा मार्क मेमो येणार आहे, पण तो सुद्धा तुमच्या फाईलला लागण्यास पुरतच महत्त्वाचा आहे. त्या 12वी बोर्डाच्या मार्क मेमोवर पण तुमचं कोणतंच ऍडमिशन अवलंबून राहणार नाही. सर ऑफलाईन कॉलेज कधी सुरू होणार आहे?
ऑफलाईन क्लासेस कधी सुरू होणार आहेत हे आम्हाला माहीत नसतं. शासन ज्यावेळेस सांगेल ऑफलाईन चालू करा त्यावेळेस आम्ही ऑफलाईन चालू करू. सर इथले तर सर, 1 मागच्या तारखेपासून वर्षीचा चालू बोर्डचा होणार आहे. निकाल काय लागला? एक जण बोला. रिलायन्स कॉलेज चालू झाले म्हणणं. हा जनरल सर सिनियर क्लासेस चालू आहेत ना? मला ऐकू येत नाहीये बेटा नीट. जनरलची बॅच चालू नाही का सर आता? जनरलची बॅच ही 11वीचे प्रवेश झाल्यानंतर म्हणजे आता साधारणतः तुम्हाला सांगतो की 19 डिसेंबरला तुमची परीक्षा होईल. त्याचा रिझल्ट साधारणतः 25 डिसेंबर पर्यंत वगैरे लागेल. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल. डिसेंबर म्हणतोय, ऑगस्ट 25 ऑगस्ट पर्यंतचा रिझल्ट लागेल आणि त्याच्यानंतर साधारणतः 8 दिवस वगैरे रजिस्ट्रेशनला आम्ही देतो. म्हणजे सप्टेंबर 10 तारखेच्या दरम्यान तुमचं नवीन 11वी सुरू होणार आहे काही विद्यार्थ्यांचं ज्यांनी प्रवेश घेतला नाही. आणि जर तुम्हाला कुणाला जनरल बॅचमध्ये जायचं असेल तर साधारणतः त्यांचं कॉलेज 10 सप्टेंबर पासून चालू होईल. सर जनरलला फी करायची भरावं लागतं. ऐकू येत नाहीये, नीट बोला. माईक व्यवस्थित जवळ पकडा, हळू आवाजात दमानं बोला म्हणजे मला ऐकू येईल. जनरलला नंतर वेगळी फी भरायची का? परत एकदा बोला. जनरल ग्रुप जनरलला एवढीच फीस आहे का? काहीच ऐकू येत नाहीये. जनरल ग्रुपला वेगळी फी आहे का? जनरलची फीस जनरलची फीस आणि तुमची या सीईटी बॅचची फीस दोन्हीच्या फीस सारख्याच असतात, फरक काहीच नाही. वेगळी पण नंतर वेगळी भरायची गरज आहे का? वेगळी भरायची गरज नाही बेटा. हीच फीस तुम्ही जी भरलेली आहे तीच जनरलची फीस असेल, वेगळी नाही भरायची गरज. हीच फीस आहे ती. तेच विचार आम्हाला म्हणजे बायोलॉजी विषय घ्यायला 11वीची फीस जी असेल ती ग्रँटेडच्या विद्यार्थ्यांसाठी 30,000, नॉन ग्रँटच्या विद्यार्थ्यांसाठी 50,000 ही सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांची 1 वर्षाची फीस आहे. सर, मागच्या वर्षीचा बोर्डचा निकाल काय होता? कट ऑफ मागच्या वर्षीचा बोर्डचा निकाल म्हणजे कट ऑफ काय होता बोर्डसाठी? मागच्या वर्षीचे कट ऑफ तुम्हाला सांगतो. बेसिकली तर कट ऑफ हे वेगवेगळे असतात. कसे असतात? पहिल्या लिस्टचे जवळपास 6-7 कट ऑफ असतात कॅटेगरी प्रमाणे. ओपनचं वेगळं, SC वेगळं, ST वेगळं, NT1 वेगळं, NT2 वेगळं, NT3 वेगळं, VJNT वेगळं, OBC वेगळं, SBC वेगळं, EWS वेगळं. तर आता लक्षात घ्या, मागच्या वेळेसचे कट ऑफ किती होते या गोष्टीला काहीच अर्थ राहिलेला नाही. कारण मागच्या वर्षीची परीक्षा वेगळी, या वर्षीची परीक्षा वेगळी. मागच्या वर्षीची परीक्षा बोर्डाच्या परीक्षेवर होता, या वर्षीच्या सीईटी परीक्षेवर तुमचा रिझल्ट असणार आहे. त्यामुळं त्या गोष्टीशी कंपेअर करू नका. सर. बोला. ठीक आहे, तर आता आपण थांबूयात. परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन. आता आपण आपल्या कामाला लागूयात. यानंतर कुणाच्या जर काही अडचणी असतील तर त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याचं उत्तर देईन. आता सर्वांनी तुमचे माईक ऑफ करा. पहा सर, जनरल घेतल्यावर तुम्ही कोणती तयारी करून घेणार आमच्याकडून? अरे, जनरल घेतल्यानंतर फरक फक्त एवढाच असतो की त्याला इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर या विषयाच्या ऐवजी बायोलॉजी हा विषय असतो. मग त्या जनरल घेतलेल्या विद्यार्थ्याला मेडिकलला पण जाता येतं, इंजिनिअरिंगला पण जाता येतं. आता ह्या आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जाता येत नाही कारण त्यांचा बायोलॉजी विषय नसतो. त्यांचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंग्लिश असे त्यांचे विषय असतात. त्यामुळे जनरल जर घेतला तर तुमचे विषय राहतात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, इंग्लिश आणि एक सेकंड लँग्वेज घ्यावी लागते तुम्हाला. एक सेकंड लँग्वेज. सेकंड लँग्वेजमध्ये मराठी, हिंदी किंवा संस्कृत असे जनरलचे विषय राहतात. तुमचं जर इंजिनिअरिंगला जायचं पक्का असेल तर तुम्ही जनरल घेऊ नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला काही आज ठरवणं मेडिकलला जावं वाटायले पण नंबर लागेल की नाही की असं ज्याचं कन्फ्युजन आहे त्यांनीच फक्त जनरलला जा. किंवा दुसरा एक जनरलचा वैशिष्ट्य सांगतो, ज्यांना कलेक्टर वगैरे व्हायचं आहे, MPSC UPSCच्या परीक्षा द्यायच्यात पुढे आणि सर्व विषयाचा अभ्यास करायचा आहे अशांनी पण जनरलला जा, है ना. पण ह्या ज्यावेळेस मोठं एम तुम्ही ठेवता त्यावेळेस मी तुम्हाला आजच सांगतो, आणखीन तुमची परीक्षा झाली नाही, ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षेमध्ये 95 पेक्षा जास्त मार्क्स पडतील
कमीत कमी 90 पेक्षा जास्त मार्क्स पडतील होणारी तुमची सीईटी परीक्षा सांगतोय मी तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या होणाऱ्या सीईटी परीक्षेमध्ये 90 पेक्षा जास्त मार्क पडतील, 100 मार्काची परीक्षा आहे, त्याच विद्यार्थ्यांनी मोठाले स्वप्न पहा. ज्यांना 90 पेक्षा कमी मार्क्स पडतील त्या विद्यार्थ्यांनी कंट्रोल्ड स्वप्न पहा. श्रीमंत व्हायचं नाही, पैसे कमवायचे नाही असं मी बिलकुल म्हणत नाही, पण अनवॉन्टेड टार्गेट ठेवू नका, कारण शेवटी टार्गेट हे आपल्या कॅपॅसिटीवर अवलंबून असतात. कुणी पण काही टार्गेट ठेवलं म्हणजे अचीव्ह होत नसतं. हां, एवढंच की यश सगळ्यांना मिळत असतं. यश मिळणे हे वेगळं. यश मिळणे म्हणजे पैसा मिळणे, घरदार चांगला असणे, गाडी बंगला असणे, तब्येत चांगली असणे, आपले सोशल रिलेशन चांगले असते म्हणजे यशस्वी होणे. ते सर्वांना होता येतं. पण जर कुणी म्हणेल की मला कलेक्टरच व्हायचंय आणि मार्क पडत नाहीयेत तर त्याला कलेक्टर होता येत नाही. पण कुणी म्हणेल मला चांगलं श्रीमंत व्हायचंय पण मार्क पडत नाही, श्रीमंत होता येईल, यशस्वी होता येईल, पण कलेक्टरच व्हायचं म्हणलं तर होणार नाही. कुणी म्हणेल मला मार्क चांगले पडत नाहीत, फिजिक्स चांगलं कळत नाही पण सायंटिस्ट व्हायचं, होता येणार नाही. लक्षात घ्या, काही गोष्टी क्लिअर असतात. बाकी आपण नंतर सीईटीचे तुमचे ज्यावेळेस मार्क्स येतील आणि स्पेशली तुम्ही ज्यावेळेस ऑफलाईन याल, आमच्या समोर बसाल, त्यावेळेस आपण ह्या बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पण सध्या फक्त एवढंच सांगतो की सीईटीचे मार्क्स येऊ द्या, त्यानंतर आपण बोलूयात. ठीक आहे, आता आपण हे बंद करूयात. आपला बराच वेळ गेला, त्याच्यामध्ये जवळपास अर्धा तास आपण तुमच्या ह्या चर्चेमध्ये गेलेला आहे. आता आपण आपला सिलेबस चालू करूयात. बाकी मी तुम्हाला सांगितलं की ज्यांचे कुणाचे प्रश्न असतील ते मला व्हॉट्सअपवर प्रश्न टाका, त्याचे उत्तरं मी माझ्या सोयीनं तुम्हाला देतो. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तर देतो. मी जनरल माझ्याकडे व्हॉट्सअपचे वेगवेगळे ग्रुप आहेत, मी त्या ग्रुपमध्ये कधीच जात नाही, पण इंडिव्हिज्युअल ज्याचं विद्यार्थ्याचा मेसेज आलेला असेल तर अगोदर मी त्या विद्यार्थ्याला रिप्लाय देतो की विद्यार्थ्याचा मेसेज आलाय, आणि अगोदर रिप्लाय देऊनच मी बाकीचे माझे व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे बघत असतो. त्यामुळे व्हॉट्सअपवर ज्यांचे कुणाचे मला मेसेजेस येतील त्यांना मी नक्की उत्तर देईल, आहे की नाही. एखाद्या वेळेस माझं उत्तर यायचं राहिलं एखाद्या वेळेस तर परत एकदा मेसेज टाका. कधी कधी मेसेज खूप खाली जातो आणि मग पाहणं होत नाही, तर अशा वेळेस परत एकदा मेसेज टाका की मग ते परत मी पाहतो, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. चला, तुमचे माईक ऑफ करून टाका. आता आपण पुढच्या यालाकडे जाऊयात. आपण काल ड्रिफ्ट व्हेलॉसिटीवरचे क्वेश्चन्स पाहत होतो. त्याच्यावरचा ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा हा क्वेश्चन आपण बघितला होता की या ठिकाणी मास क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 2 अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते. कम्पेअर करून आपल्याला वेगवेगळे रिलेशन्स त्या ठिकाणी तयार करावे लागत होते. आता क्वेश्चन नंबर 4 पण महत्त्वाचा आहे आणि तो ग्राफच्या संदर्भातला क्वेश्चन आहे. आलं लक्षात, ग्राफच्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. नीट पहा. इफ ई डिनोट्स इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन ज्या दिशेने फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेने एक फील्ड तयार होतं, किंवा पॉझिटिव्ह चार्ज ज्या डायरेक्शनने जातात त्या डायरेक्शनचं फील्ड आपण त्याला म्हणतो. तर हे काय सांगितलं की ई डिनोट्स इलेक्ट्रिक फील्ड इन युनिफॉर्म कंडक्टर. I is corresponding current through it and Vd is drift velocity of electron. Then which of the following graph is correct? E is directly proportional, म्हणजे E आणि Vd ह्या दोन्ही मधले ग्राफ दाखवलेत बरं का. E वाढलं तर Vd काय होईल असे ग्राफ आहेत. पहिला ग्राफ असं सांगतो की E वाढलं तर Vd असं कमी होईल. दुसरा ग्राफ सांगतो की E वाढलं तर Vd 0 पासून मॅक्झिमम व्हायला लागेल. तिसरा ग्राफ सांगतो की ई वाढलं तर व्हीडी पहिल्यांदा कमी होईल आणि परत वाढायला लागेल. आणि चौथा ग्राफ सांगतो की ई वाढलं तर व्ही सुद्धा कंटिन्युअसली वाढेल. असं आपल्याला उत्तर दिलेत. आता आपल्याला याच्यापैकी एक उत्तर द्यायचं. ग्राफ जो काढलेला आहे ना त्या ग्राफचा आपल्याला अर्थ कळायला पाहिजे. त्याला रीडिंग ऑफ ग्राफ असं म्हणतात. ग्राफ रीड करता आला पाहिजे. एक्स ॲक्सिसला काय दाखवलं, वाय ॲक्सिसला काय दाखवलं, याच्यामुळे त्यांना काय सांगायचंय ते आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे. मग आता प्रश्न असा आहे की याचं कोणतंही उत्तर निवडायचं. साधारणतः याचं उत्तर जे असणार आहे ते उत्तर असणार आहे त्याचं 4चं उत्तर बघा सी दिलेलं आहे त्यांनी. असं नसेल, सी चुकलंय उत्तर त्यांचं. हे कोणतं आहे 11.4 आपलं बीट कोणतं आहे हे 11.4 आणि 4चं उत्तर सी तर नसणारच आहे मित्रांनो. ते चुकून उत्तर आलंय सी येतं. तर याचं उत्तर असायला पाहिजे डी. ओके, पण उत्तर कोणतं आहे असं याला काही अर्थ नाही. तर आपल्याला आता त्या ठिकाणी काही रिलेशन्स पाहिजेत आणि त्या रिलेशनवरून आपण सांगू शकतो
की याचं उत्तर काय असलं पाहिजे. ओके, आता मी काय करतो, माझ्या आता इथं लक्षात नाही आहे, परंतु पुस्तक मी काढतो, एकच मिनिट हा. त्याच्यामधलं एक रिलेशन आपल्याला महत्वाचं आहे, मधलं इंटरमिडिएट रिलेशन आहे. ठीक आहे, आता इथं माझ्याकडे 11वी फिजिक्सचं पुस्तक सापडत नाही मला. कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि माझी फाईल डिलीट झाली आहे 11वी फिजिक्सची. तर ठीक, नो प्रॉब्लेम, आपण ते उत्तर सगळे डिराईव्ह करूयात. ओके, आता बघा, आपण काय काय रिलेशन्स त्या ठिकाणी लिहिले होते. जरा तुमच्याकडे जर लिहिलेलं असेल ना, म्हणजे मला कोणते रिलेशन पाहिजेत माहिती आहे का, की एक तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं एक रिलेशन आपण असं लिहिलं होतं. एक मिनिट, ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं रिलेशन लावलं होतं, व्ही डी इज इक्वल टू आय डिवायडेड बाय एन ए ई. हे ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं रिलेशन होतं. आणि मला आता रिलेशन पाहिजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. असं एक रिलेशन बघा रे तुमच्या याच्यामध्ये, पुस्तकामध्ये मी तुम्हाला जे लिहून दिलं त्याच्यामध्ये किंवा पुस्तकामध्ये. ई सोबत व्हीडीचं रिलेशन मला सांगा, कोणीतरी एक जण सांगा बघा. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीच्या शेवटी लिहून दिलेलं रिलेशन आहे, सांगा बरं कोणीतरी. ई इज इक्वल टू ई आणि व्हीडी यामध्ये एक रिलेशन आहे, कोण सांगेल? नाही सांगतायत, लिहिलेलं नाहीये तुमच्याकडे. E is equal to JM upon ENE square T. JM upon ENE square. ENE square. एन टी स्क्वेअर. बर, एन ई स्क्वेअर. बरोबर आहे का हे? ई स्क्वेअर, ई स्क्वेअर, एन ई स्क्वेअर. N square आहे, N square. एन स्क्वेअर आहे का? ई स्क्वेअर आहे, N square. ई स्क्वेअर आहे सर. अरे यार, नीट सांगा ना कोणीतरी, काय लिहून दिले? JM upon एन ई स्क्वेअर. एन ई स्क्वेअर. ई स्क्वेअर. तो वर आहे का खाली आहे? खाली आहे. आणि टोचा स्क्वेअर आहे का नुसतं टो आहे? नाही सर, नाही. नुसतं टो आहे. हे बरोबर आहे का रिलेशन? हो सर. ओके, Yes, sir. ठीक आहे. आता लक्षात काय घेऊ आपण, याला काय करूयात आपण आता, जे डिवायडेड बाय एन ई लिहू, चालते की नाही असं? जे डिवायडेड बाय एन ई. आता या टर्म मध्ये मी काय करतो की या ठिकाणी इथं मी याला जे डिवायडेड बाय एन ई असंच लिहितो बरं का, जे डिवायडेड बाय एन ई. मग इथं ई एक तर एम राहिलं, त्याच्यानंतर ई स्क्वेअरचं ई राहिलं आणि टो राहिलं. हे दोन्ही रिलेशन सारखेच आहेत, म्हणजे हे जे एम डिवायडेड बाय एन ई स्क्वेअर टो आणि जे बाय एन ई इंटू एम डिवायडेड बाय ई टो, हे दोन्ही रिलेशन सारखेच आहेत. पण ही जी टर्म मी लिहिलेली आहे, ही टर्म वरच्या प्रमाणे मला व्ही डी लिहिता येते, म्हणजे ई इज इक्वल टू व्ही डी इंटू एम डिवायडेड बाय ई इंटू टो. असं एक नवीन रिलेशन मी तयार केलेलं आहे. यामध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, आणि जर रिलॅक्झेशन टाइम कॉन्स्टंट असेल तर आपण असं लिहू शकतो ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही डी. ही रिलेशन आपण या ठिकाणी लिहू शकतो. मग जर हे रिलेशन आपण या ठिकाणी लिहिलं असेल तर मग आपल्याला या रिलेशनवरून असा ग्राफ काढता येतो की जर समजा तुम्ही एक्स ॲक्सिसवर ई दाखवलं, वाय ॲक्सिसवर व्ही डी दाखवलं, तर डायरेक्ट प्रपोर्शनल याचा अर्थ ग्राफ असा येतो, पासिंग थ्रू ओरिजिन स्ट्रेट लाईन. आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला हे लिहावं लागेल, डी लिहावं लागेल. सी हे त्याचं उत्तर असणार नाही, नक्की असणार नाही. कारण सी काय इंडिकेट करते की एका व्हॅल्यू पर्यंत
म्हणजे इथपर्यंतच्या ईच्या व्हॅल्यू पर्यंत व्हेलॉसिटी कमी होते आणि नंतर वाढते असं सांगितलं. हे रिलेशन आहे की एक्सपोनेन्शियल आहे, म्हणजे पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड वाढलं तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कमी असते आणि नंतर वाढते. हे रिलेशन सांगतं की ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कमी कमी होते, पण तसं काही होत नाही. तर जे काही रिलेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह केलेले आहेत, व्हीडीचं रिलेशन माहिती आहे आपल्याला, ईचं रिलेशन माहिती आहे. आपण काय केलं की आपल्याला ई आणि व्हीडी मध्ये जे काही रिलेशन पाहिजे त्यासाठी एक टर्म वेगळी केली ज्याला आपल्याला व्हीडी म्हणता येते, आणि त्या टर्मला व्हीडी असं रिप्लेस केलं त्या फॉर्म्युल्यामध्ये, आणि बाकीच्या टर्म्स कॉन्स्टंट आहेत असं आपण गृहीत धरलं किंवा असतातच त्या टर्म कॉन्स्टंट. तर मग आपल्याला लिहिता येतं ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हीडी, आणि जर तसं असेल तर मग आपल्याला हा ग्राफ त्या ठिकाणी सांगता येतो की ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. महत्त्वाचे प्रश्न आहेत, डायरेक्ट विचारलेले नसतात. डायरेक्ट फॉर्म्युले हे दोन्ही फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवलेले आहेत, पण त्या दोन्हीवर पण उत्तर येत नाही. मग तुम्हाला फॉर्म्युले कन्व्हर्ट करावे लागतात आपल्या सोयीनं. काय विचारलंय त्याच्याप्रमाणे ई मध्ये आणि व्हीडी मध्ये रिलेशन विचारलेलं आहे, मग तुम्हाला असा फॉर्म्युला तयार करावा लागेल की जो आहे आणि ई आणि व्हीडी मध्ये आहे, आणि मग तो जर फॉर्म्युला तुम्ही तयार केला तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं उत्तर देता येतं. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला याचं एक्सप्लेनेशन देता येईल. यामध्ये कोणाची काही अडचण आहे का? सर हा, ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हीडी म्हणल्यानंतर ते ग्राफ कसा बनला? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हीडी म्हणल्यानंतर ग्राफचं काय कसा बनला, कसा काढायचा ग्राफ? कसा बनला बघा. बरं का, हे बरं झालं तू विचारलं. हे मी तुम्हाला हे समजून सांगतो, हेच फार महत्वाचं आहे. बघा, समजा आपण असं कन्सिडर करूयात की या ठिकाणी हा एक कंडक्टर आहे, याला आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे. हा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यामुळं इथं एक प्लस क्यू चार्ज आहे, तो चार्ज या बाजूला मूव्ह होतो. बरोबर आहे, तो चार्ज या बाजूला मूव्ह होतो, आणि हा चार्ज जो या ठिकाणी मूव्ह होत असतो, या फील्डमुळं, या व्होल्टेजमुळं इथं इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेलं आहे, आणि याची आता व्हेलॉसिटी व्हीडी आहे. बरोबर आहे. आता तुम्ही हे जे ही व्होल्टेज वाढवलं की हे फील्ड वाढेल. बरोबर आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वाढेल, तेवढी व्हेलॉसिटी वाढेल असं आपण सांगितलं. मग आपण काय करू, रीडिंग घेऊयात, एक एक्सपेरिमेंट करू की त्या ठिकाणी ई आणि व्हीडी ह्याच्या रीडिंग घेऊ. ई 1 असेल, व्हीडी 2 असेल, ई 2 असेल, व्हीडी 4 असेल, ई 3 असेल, व्हीडी 6 असेल, ई 4 असेल, व्हीडी 8 असेल, अशा काहीतरी रीडिंग आपल्याला मिळतील. मग याचा जर आपण ग्राफ काढला तर ग्राफ मध्ये इकडे आपल्याला ई घ्यायचं आहे, इकडे व्हीडी घ्यायचं आहे, आणि मग इथं आपण घेऊयात 1 2 3 4 5 6 7 8, तसंच 1 2 3 4 5 6 7 8. हे ई 1 असताना व्हीडी 2 आहे, ई 2 असताना व्हीडी 4 आहे, ई 3 असताना व्हीडी 6 आहे. म्हणजे याचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन यायला, इथं घेऊया हा पॉइंट, याचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन यायला, याला म्हणायचं ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हीडी असं म्हणतात. हा ग्राफ असा तयार होत असतो है ना. पण मग प्रत्येक वेळेस ग्राफ काढायचं, रीडिंग घ्यायचं असं गरज नाही. म्हणून मग इक्वेशन बघितले आपण, म्हणून मग आपण इक्वेशन तयार केलं की ईडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हीडी. मग याचाच अर्थ हा ग्राफ आहे, वेगळं काढायची गरज नाही, तुम्हाला रीडिंग घ्यायची गरज नाही. जर तुमचं मॅथमॅटिकल इक्वेशन जर करेक्ट असेल, तुम्ही मांडलेलं मॅथमॅटिकल इक्वेशन जर करेक्ट असेल तर त्याचा ग्राफ असा येतोच. इव्हन तुम्ही ओहम्स लॉ मध्ये बघितलं, ओहम्स लॉ मध्ये काय बघितलं की व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, व्ही इज इक्वल टू आर आय. आता व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय आहे, याचा अर्थ हा ग्राफ आहे. बरोबर आहे, फक्त इकडे लिहायचं व्ही, इकडे लिहायचं आय, आणि हा ग्राफ तुमचा स्ट्रेट लाईन येतच असतो. मॅथमॅटिकली जर इक्वेशन बरोबर असेल तर ग्राफ असा येतच असतो, एक्सपेरिमेंट करायची गरज नाही. किंबहुना सायंटिस्टनं ते एक्सपेरिमेंट करून आपल्याला सांगितलेलं असतं की ही ई इज इक्वल टू व्हीडी आहे, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय आहे. अगोदरच त्यांनी ग्राफ काढलेत, अगोदरच त्यांनी इक्वेशन तयार केलेत, आणि मग त्यांनी सांगितलं. मग एकदा आपल्याकडे जर इक्वेशन असेल तर ग्राफ आपण आहे म्हणून सांगतो, किंवा आपल्यासमोर ग्राफ असेल तर इक्वेशन असलं पाहिजे. जर समजा आता तुम्हाला फक्त ई आणि व्हीडीचा ग्राफ दिला आणि सांगितलं की यामध्ये काय रिलेशन आहे,
तर तुम्हाला सांगता येईल की ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हीडी. असं असतं ते, असं त्याला ग्राफचा असा अर्थ असतो. आणखी काही अडचण आहे तुमची याच्यामध्ये? सर प्रिव्हियस पेज दाखव. हा, प्रिव्हियस पेज. प्रिव्हियस पेज. ह्याची गरज नाही तुम्हाला, कारण हे ओम्स लॉशी रिलेटेड मी सांगितलं होतं. ओके, ठीक आहे. खाली घ्या सर थोडं. अरे यार, किती वेळ स्क्रीनशॉट घ्यायला किती वेळ लागत असतो आपल्याला? जेव्हा सांगितलंय मागचं पाहिजे तर पटकन स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आणि आपण आपलं नंतर लिहित बसायचं, पाहत बसायचं नंतर त्याला. ओके, चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. ए कंडक्टर कॅरीज ए करंट ऑफ 40 मायक्रोएम्पियर. If the area of cross section of conductor is 40 millimeter square, then current density in ampere per meter square is. बघा, जे कन्व्हर्शन आहे, करंटची किंमत माहिती आहे 40 मायक्रोएम्पियर आणि एरिया पण माहिती आहे तुम्हाला 40 मिलीमीटर स्क्वेअर. तर याचं उत्तर एकतर सी यायला पाहिजे किंवा डी यायला पाहिजे. दुसरं उत्तर त्याचं नाही, सी किंवा डी. ए आणि बी उत्तर येऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की करंट डेन्सिटी म्हणजे करंट डिवायडेड बाय एरिया. करंट डिवायडेड बाय एरिया म्हणजे तुम्हाला काय आहे, 40 भागिले 40 येणार. 40 भागिले 40 म्हणजे 1 येणार. पण हे मायक्रोमीटर आणि मिलीमीटर मध्ये असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी पॉवर येऊ शकतो ते मला माहित नाही, परंतु 4 तर नक्की येणार नाही, 16 पण नक्की येणार नाही. बरोबर आहे. मग आता आपण याचं कॅल्क्युलेशन करूयात. 40 मायक्रोएम्पियर आणि 40 मिलीमीटर स्क्वेअर. बघा पहा, करंट डेन्सिटी इज इक्वल टू करंट पर युनिट एरिया. करंट किती आहे, 40 मायक्रोएम्पियर, याचा अर्थ 40 इंटू 10⁻⁻6 एम्पियर. अगोदर तुम्ही SI युनिट मध्ये त्याला कन्वर्ट करून घ्यायचं. एरिया इज इक्वल टू 40 मिलीमीटर स्क्वेअर. मिलीमीटर स्क्वेअर याला मीटर स्क्वेअर मध्ये कसं लिहायचं, 40 इंटू 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. कसं आलं रे हे ठीक आहे, मायक्रो होतं म्हणून 10⁻⁻6 लिहिलं, पण मिलीमीटर स्क्वेअरचा मीटर स्क्वेअर मध्ये 10⁻⁻6 कसं आलं लक्षात घ्या. 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. म्हणून 1 मिलीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻³ स्क्वेअर आणि म्हणून 1 मिलीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻6 मीटर स्क्वेअर असं येतं ते. कन्व्हर्शन माहित असू द्या, सगळे कन्व्हर्शन फॅक्टर तुम्हाला माहित असलं पाहिजे. कोणत्याही युनिट मधून तुम्हाला SI युनिट मध्ये येता आलं पाहिजे, तरच त्याला काहीतरी अर्थ राहते. हे कन्व्हर्शन फॅक्टर्स आपल्याला अशा पद्धतीने द्यावे लागतील. ओके, मग आता आपण कन्व्हर्शन तर करून घेतलं, आता करंट डेन्सिटी काढूयात. तर J इज इक्वल टू I ची किंमत आहे 40 इंटू 10⁻⁻6 आणि A ची किंमत आहे 40 इंटू 10⁻⁻6. व्हॅल्यू कटल्या, राहिलं 1. म्हणून त्याचं उत्तर असलं पाहिजे सी. हे उत्तर असलं पाहिजे. डी पण येणार नाही, कारण तिथं -3 पॉवर आलेला आहे. हे उत्तर डी का दिलेलं तुम्हाला, तर तुमचं चुकावं, तुमचे कन्व्हर्शन चुकले की तुमचं डी उत्तर येऊ शकतं. असं तुम्ही जर कधी काय विद्यार्थी फार मजेदार असतात बरं का, काही विद्यार्थी फारच मजेदार असतात. अभ्यास काही करत नाहीत है ना, काही अभ्यास करत नाहीत आणि त्यांना विचारलं करंट डेन्सिटी काढा, मग ते काय करतात माहिती आहे का, त्यांना माहित असते करंट डेन्सिटी I आणि A वर अवलंबून आहे. कधीतरी पिरियड केलेले असतात आणि इथं 2च व्हॅल्यू दिल्यात I आणि A. मग ते काय करतात, दोन्हीचा भागाकार करतात, नाही तर दोन्हीचा दोन्हीचा गुणाकार करतात, काहीतरी करत बसतात, नाही तर दोन्हीचे ऍडिशन करतात आणि मग काही जण दोन्हीचा गुणाकार केला की उत्तर लिहितात 16, हे उत्तर लिहितात. काही भागाकार केला तर हे उत्तर लिहितात. असं ते अंदाज घेत राहतात. काही चांगली गोष्ट आहे अंदाज घेणं, पण करेक्ट येणं ही त्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट आहे. त्यामुळे करेक्ट फॉर्म्युला माहित असलं पाहिजे, त्याचं सबस्टिट्यूशन आपल्याला माहित असलं पाहिजे. ओके, काही अडचण आहे याच्यामध्ये तुमची? हा बोला. नाही सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 6.
2 wires of same material but of different diameter. 2 वायर आहेत मटेरियल सारखं कॉपर कॉपर आयर्न अल्युमिनियम अल्युमिनियम वगैरे वगैरे बट ऑफ डिफरंट डायमीटर्स म्हणजे एक छोटा असेल एक मोठा असेल आणि कॅरी द सेम करंट पण दोन्ही मधून पण सारखाच करंट जातो. इफ द रेशो ऑफ देअर डायमीटर्स इज 3:1 देन द रेशो ऑफ देअर मीन ड्रिफ्ट व्हेलॉसिटी विल बी. तर त्याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा रेशो काय असेल? डायमीटरचा रेशो 3:1 आहे. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा रेशो काय असेल? तर 1:3, 1:9, 1:12, 1:15 असं आपल्याला विचारलंय. मग आता काय करावं लागेल लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं आहे की एक वायर आहे तिप्पट डायमीटर असलेलं आणि दुसरं वायर आहे 1/3 डायमीटर असलेलं. म्हणजे याचा 3:1 हा डायमीटरचा रेशो आहे. हा डायमीटर म्हणजे हे 3 मिलीमीटर असेल तर हे 1 मिलीमीटर असं त्यांनी सांगितलं. याच्यामधून सारखाच करंट जातो. इथून जाणारा करंट आणि इथून जाणारा करंट I आहे. तर इथली करंट डेन्सिटी त्याला मी J1 म्हणतो आणि इथली करंट डेन्सिटी J2 याचा रेशो काय असेल असं आपल्याला विचारलं आहे ना. तर करंट डेन्सिटी इज इक्वल टू करंट अपॉन एरिया. हे तर फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे कारण बेसिक रिलेशन आहे. J इज इक्वल टू I डिवायडेड बाय A हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. मग आता या ठिकाणी J इज इक्वल टू I डिवायडेड बाय I तर सारखंच आहे म्हणून मी या ठिकाणी लिहू शकतो J1 डिवायडेड बाय J2 इज इक्वल टू A2 डिवायडेड बाय A1 एरियाचा रेशो. कसं काय लिहिलं? कारण J इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू A. J1 A1 J2 A2 इनव्हर्स प्रोपोर्शनल. किंवा तुम्ही असंही लिहू शकता J1 इज इक्वल टू I बाय A1 J2 इज इक्वल टू I बाय A2 दोन्हीचा भागाकार केला तर हे रिलेशन येईल. आता यालाच मी थोडंसं मॉडिफाय करून असं लिहितो इज इक्वल टू डायमीटर 1 स्क्वेअर अपॉन डायमीटर 2 स्क्वेअर अपॉन डायमीटर 1 स्क्वेअर. का बरं लिहितं असं? कारण की एरिया इज इक्वल टू पाय R स्क्वेअर. R आणि डायमीटर सारखेच असतात प्रोपोर्शनॅलिटीमध्ये. यालाच लिहिता येते आपल्याला पाय D स्क्वेअर बाय 4 कारण रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर केला तर डायमीटर स्क्वेअर भागिले 2चा स्क्वेअर असं होतं आणि म्हणून एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D स्क्वेअर म्हणजे एरिया D स्क्वेअर एरिया D स्क्वेअर D1 D2 असं लिहिलं. आता इथलं डायमीटर 3:1 आहे म्हणून मग याचा रेशो किती येईल आपल्याला? तर याचा रेशो आपल्याला असं लिहिता येतं J1 डिवायडेड बाय J2 इज इक्वल टू 9:1 कारण 3चा वर्ग 9 1चा वर्ग 1 म्हणजे याचं उत्तर किती असायला पाहिजे आपल्याला? तर याचं उत्तर असायला पाहिजे 9:1 म्हणजे 1:9 असं आपण म्हणू. J1 म्हणजे पहिला एरिया मोठा आहे दुसरा एरिया छोटा आहे. आपलं उलटं झालंय बघा. हे पण महत्वाचं बरं का नीट करावं लागेल त्याला. पण कसं आहे की D2 ची किंमत 1 आहे इथं आपलं उलटं झालंय है ना. D2 ची किंमत 1 आहे आणि D1 ची 3 आहे म्हणून खाली 9 येईल आणि वर 1 येईल असं आहे. कधी कधी उत्तरामध्ये तुम्हाला अशी उत्तरं देतात 1:9 9:1 त्याच्यामध्ये आपली चूक होऊ शकते. काळजी करावं. बरोबर आहे इथं 3:1 आहे आणि एरिया पहिला एरिया खाली आलेला आहे म्हणून 1:9 असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. ओके तर याला आपण याचा रेशो असं म्हणतो. म्हणजे करंट डेन्सिटीचा रेशो हा डायमीटरचा किंवा रेडियसच्या स्क्वेअरचा इन्व्हर्स रेशो असतो. करंट डेन्सिटीचा रेशो 2 वायर मधल्या करंट डेन्सिटी काढायच्या तर त्याचे डायमीटर किती आहेत किंवा त्याच्या रेडियस किती आहेत त्याच्या स्क्वेअरचा इन्व्हर्स रेशो आपल्याला करंट डेन्सिटीचा रेशो म्हणून मिळत असतो. लक्षात आलंय का? या प्रॉब्लेम मध्ये तुमची काही अडचण आहे का? हा क्लासमध्ये आहे सर 11ला रिकामा होतोय. क्लासमध्ये आहे 11ला रिकामा होतोय. आई काय अडचण आहे का काही तुमची? नो सर. ओके नेक्स्ट क्वेश्चन.
पहा, a copper conductor of a square cross section 1 millimeter on a side carries a constant current of 20 ampere. म्हणजे एक कॉपर वायर आहे परंतु त्याचा आकार गोल नाही आहे, तो चौकोनी आहे, स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर म्हणजे त्याला आपण चौकोन म्हणतो. काय म्हणता तुम्ही स्क्वेअरला मराठीमध्ये? स्क्वेअर. रेक्टेंग्युलर म्हणजे कमी जास्त. स्क्वेअरला काय म्हणतात? चौरस. चौरस है ना. तर तो चौरस आहे स्क्वेअर, त्याची साईड आहे 1 मिलीमीटर, कॅरीज ए कॉन्स्टंट करंट ऑफ 20 एम्पियर. द डेन्सिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इज 8 × 10⁻28 पर मीटर क्यूब. इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिलेली आहे, ज्याला आपण एनच्या स्वरूपात लिहिले, स्मॉल एन. देन द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी विल बी, है ना. एरिया दिलेला आहे, करंट दिलेला आहे आणि डेन्सिटी दिलेली आहे. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी तुम्हाला काढायची. फॉर्म्युला लिहा. थोडा काहीतरी प्रॉब्लेम येतो मित्रांनो, इथं बोर्ड नेट चालत नाहीये. हां, ओके, सॉल्व झालाय प्रॉब्लेम. हां, तर आपल्याला इथं काय काढायचं ते बघा. तर कॉपर आहे, एरिया आणि आपल्याला 20 एम्पियर करंट आहे. ओके, आता मी एक काय करतो, इथं असं एक कॉपर वायर काढतो. ही कॉपर वायर आहे, लक्षात घ्या. आणि ह्याचं जे हे आहे ना, हा सेक्शन असा आहे. ओके, म्हणजे इथं आपल्याला पण तसं काढता येईल. असं कॉपर वायर, ह्याचा ही बाजू आहे 1 मिलीमीटर, म्हणजे लेंथ म्हणूयात त्याची, आणि करंट आहे 20 एम्पियर, आणि एनची किंमत तुम्हाला दिलेली आहे 8 × 10⁻28 पर मीटर क्यूब. 8 × 10⁻28 पर मीटर क्यूब यांची किंमत दिलेली आहे. आणि काढायचं काय सांगितलं तुम्हाला, तर करंट डेन्सिटी काढायची सांगितलं, सॉरी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काढायची सांगितलं. ओके, मग ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहू. VD इज इक्वल टू I डिवायडेड बाय NAE. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा. करंट तर डायरेक्ट दिलेला आहे, एनची किंमत पण डायरेक्ट दिलेली आहे, पण एरिया मात्र दिलेला नाही. मग आता इथं जर तुम्हाला एरिया काढायचा असेल तर हा स्क्वेअर आहे, म्हणून L स्क्वेअर हा त्याचा एरिया होईल. एरिया इज इक्वल टू L स्क्वेअर इज इक्वल टू 1 मिलीमीटर आहे म्हणजे 10⁻³ त्याचा स्क्वेअर होईल 10⁻⁶. हा तुमचा एरिया झाला. मग आता बाकी काही नाही, आता व्हॅल्यूज ठेवा, सबस्टिट्यूट करा. VD इज इक्वल टू आयची किंमत 20 एम्पियरमध्येच आहे, ही व्हॅल्यू आहे 8 × 10⁻⁻28 मल्टिप्लाइड बाय एरिया, तो आला 10⁻⁶ मल्टिप्लाइड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁹. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला दिली आहे. ही सॉरी हे प्लस आहे बरं का, हे प्लस. मग आता किती होईल, 19 आणि 6 हे होतात 25, -25, आणि हे जर कटले तर +3 राहिले, +3 वर गेले तर -3 होतील. म्हणजे आपल्याला काय राहील, VD इज इक्वल टू 20 × 10⁻³ डिवायडेड बाय 8 × 1.6 एवढा राहिलं. आता याला आपण थोडं सॉल्व करूयात, अंदाज घेऊ उत्तराचा, की हे 20 म्हणजे 20च ठेवू इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 8 × 48 = 8 = 8 आले
4, 8 8 4 12, हे होईल 12.8 भागिले हे. आता साधारणतः 20 भागिले 12 याचा अंदाज घ्या. -3 तर तसंच राहिलं, तर 20 भागिले 12 म्हणजे 1 पॉइंट काहीतरी येणार आहे. 20चा भाग बेसला तर 12 1 12 किंवा 13 1 13 किंवा 12 ग्रेड धरूयात. 12 1 12, 8 उरले, 12 सकम 72, म्हणजे ही व्हॅल्यू नियरली 1.5च्या जवळपास येईल इंटू 10⁻³ असं काही उत्तर आहे का हे या ठिकाणी आपण शोधूयात. तर 1.56 इंटू 10⁻³ हे उत्तर असायला पाहिजे. 7चं उत्तर ए आहे का आपण बघूयात. 7चं उत्तर ए आहे, म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन केले ते बरोबर आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येतील. बोर्ड जरा हँग होतं मित्रांनो थोडंसं. हां ठीक आहे. हां, तर 7चं उत्तर आपल्याला ए लिहिता येईल. तुम्ही ह्या ठिकाणी ह्याचं बोर्ड हँग होतोय. काय आलंय काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर ठीक आहे, आता आपला पिरियड संपलाय. मी वाटलंच परत हा प्रॉब्लेम तुम्हाला उद्याच्याला पुन्हा समजून सांगतो. सध्या बाय सर. बाय. ओके सर रेकॉर्डिंग बाय सर. बाय बाय. करा सर. रेकॉर्डिंग बंद करा सर. सर उद्या पेपर किती वाजता येणार आहे?